नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्याधन अकॅडमीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। महिला व बालविकासशी संदर्भात आम्हाला अनेक जणांनी विचारणा केली की ही जी बातमी आहे ती सर नेमकी काय आहे, नवीन जाहिरात याच्या संदर्भात येऊ शकते का, किंवा महाराष्ट्र शासनानं जो सर्वात मोठा निर्णय घेतला तो निर्णय काय आहे, या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी विचारणा केली होती। आता आपल्याला माहित असेल की प्रत्येक विभागामध्ये आकृतीबंध सध्या डिक्लेअर केला चाललाय आणि महिला बालविकासशी संदर्भात जर आपण बघितलं तर अंगणवाडी सेविका असेल, पर्यवेक्षिका असतील, सीडीपीओज असतील, या विभागामध्ये आकृतीबंध आता नवीन निर्माण केलेला आहे। याबद्दलची जी काही डिटेल बातमी आहे, डिटेल न्यूज आहे, ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये महिला बालविकास या विभागामध्ये चांगली जर पदभरती आली तर त्या ठिकाणी खूप मोठी संधी सर्व विद्यार्थ्यांना निर्माण होऊ शकते। महाराष्ट्र शासनाचा जो महिला बालविकास विभाग आहे, या विभागानं या संदर्भातला हा निर्णय घेतलाय। आपण जर बघितलं, विभागाच्या सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी जवळपास 23 वर्षानंतर आकृतीबंधास मान्यता आहे। मित्रांनो, 23 वर्ष नवीन पदांची निर्मिती नव्हती। आता शासनानं 23 वर्षानंतर काय केलंय की महिला बालविकास विभागाअंतर्गत वेगवेगळे जे काम आहेत, वेगवेगळे स्वरूप आहेत, त्या पदांची निर्मिती केलेली आहे। इथं सांगितलंय की 165 नवीन पद निर्मिती झालेली आहे। आता हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे की 165 नवीन पद निर्मितीला त्या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे 165 महिला बालविकास विभागामध्ये नवीन पोस्ट आता तयार करण्यात आलेले आहेत आणि साहजिक आहे या सर्व पद कुठंतरी जर निर्माण केल्या असतील तर त्याच्या परीक्षा घ्याव्या लागणार आहेत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या नवयुवकांना खूप मोठी संधी या ठिकाणी निर्माण होऊ शकते। आकृतीबंध आता त्यांनी पूर्णपणे बदललाय। त्यांनी काय केलंय की जी पदं आहेत त्या पदांमध्ये वाढ केलेली आहे आणि मग शासन काय करत असतं, मागणी पत्र एमपीएससीला पाठवत असतं किंवा सरळ सेवेच्या ज्या परीक्षा असतात त्यांना पाठवत असतं आणि त्या अंतर्गत ह्या सर्व परीक्षा होत असतात। आता इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं सांगितली, गट अ ते गट ड मधील एकूण 8669 पद 2843 बाह्य स्त्रोत पद आणि 2,21,328 मानधनी पदांना मान्यता देण्यात आलेली आहे। मित्रांनो, महत्वाचा निर्णय आहे। इथे सरळ सरळ सांगितलंय ही जी पदं आहेत ही पदं क्लास 4 ची नाही आहेत, क्लास 3 ची नाही आहेत। इथे काय सांगितलंय, क्लास 1 पासून ते क्लास डी पर्यंत, म्हणजे इथे म्हणलं आपण की गट अ पासून ते पूर्णपणे पद याच्यामध्ये एमपीएससीच्या सुद्धा अनेक पदं असू शकतात। म्हणून येणाऱ्या काळामध्ये पदांची अत्यंत मोठ्या प्रमाणात निर्मिती होऊ शकते, जाहिरात येऊ शकते। येणाऱ्या काळात पदं खूप मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येऊ शकतात, ही त्याच्यामधली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। पुढे महाराष्ट्र समाज कल्याण बोर्ड मुंबई येथील सुद्धा 32 प्रतिनियुक्त कर्मचाऱ्यांचे महिला व बालकल्याण आयुक्त पुणे यांच्या अधीनस्थ रिक्त पदावर समकक्ष वेतनात समायोजन होणार आहे, असाही हा निर्णय आहे। सांगण्याचा मुद्दा असा आहे की महिला बाल विकास विभागामध्ये या सगळ्या निर्णयाचा भविष्यात मोठी जाहिरात येण्यासाठी शक्यता निर्माण झालेली आहे, ही त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे। अजून एक मित्रांनो, यामध्ये एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की त्यांनी काय केलंय, हा सगळा विषय विभागाअंतर्गतचा जवळपास 23 वर्षानंतर त्यांनी हे सगळं आकृतीबंध त्याला निर्मिती दिलेली आहे, बरोबर। आणि ही सर्व बघत असताना 23 वर्षानंतर घेतलेला हा महत्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। त्यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिक प्रभावीपणे होईल, असं महिला बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे। आता या बातमीच्या संदर्भात सगळ्यात महत्वाचा विषय, अंगणवाडी सेविका, मुख्य सेविका या खूप मोठ्या प्रमाणावर निर्माण केल्या जाणार आहेत आणि याच्या जाहिराती येणाऱ्या काळात खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतील। मित्रांनो, जे विद्यार्थी महिला बालकल्याणच्या संदर्भात तयारी करत आहेत, आपण असाच अभ्यास चालू राहू द्या। नक्कीच ही सर्व अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे। येणाऱ्या काळात चांगली मोठी जाहिरात येऊ शकते। नक्कीच या संदर्भातला तुमचा जो अभ्यास आहे तो असाच चालू राहू द्या। या संदर्भात आपले काही प्रश्न असतील किंवा आपले काही ज्या काही अडचणी असतील, आपण विद्याधन अकॅडमीशी संपर्क करावा। धन्यवाद।